शर्यतीसाठी जाणाऱ्या 21 जनावरांची सुटका, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 7 वाहनांसह 15,83,000चा ऐवज जप्त, तर चांदवड पोलिसांची कारवाई. कत्तलीच्या इराद्याने वेगवेगळ्या 7 पिकअप वाहनांमध्ये गोवंश जातीची जनावरे निर्दयतेने कोंबून त्यांची वाहतूक करताना आढळून आल्याने चांदवड पोलिसांनी पिकअप वाहन चालक व बैल व्यापारी अशा एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोवंश जातीची 21 जनावरे, 7 पिकअप वाहने असा एकूण 15,43,500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वडबारे रोडवर वेगवेगळ्या 7 पिकअप वाहनांमधून गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीच्या इराद्याने अवैध वाहतूक होत असल्याची माहिती चांदवड पोलिसांना मिळाली असता त्यानुसार पोलिसांनी रविवारी दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास वडबारे रोडवरील गणेश मंदिराजवळ कारवाई करत पिकअप वाहने ताब्यात घेऊन पिकअपमध्ये निर्दयतेने कोंबलेल्या जनावरांची सुटका केली. यावेळी 21 जनावरे व एकूण 14,70,000 रुपये किमतीच्या बोलेरो पिकअप क्रमांक MH41G3276, क्रमांक MH41AU 7462, क्रमांक MH41AU 5972, क्रमांक MH04GC 5298, क्रमांक MH41G 4555, क्रमांक MH04JU 2135, मॅस पिकअप क्रमांक MH04EB 0635 अशी 7 वाहने एकूण 15,43,500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालक दर्शन नितीन देवरे 20 राहणार खर्डा पानसमाळा तालुका देवळा, योगेश नानाजी साबळे 22 राहणार सुभाषनगर देवळा, श्याम हिरामन पवार 41 राहणार गावठाण संभाजीनगर कळवण, चंदर रावसाहेब देवरे 35 राहणार कळवण, सुमित दादाजी शिंदे 20 राहणार कळवण, कैलास दादाजी शिंदे 22 राहणार कळवण, दयाराम सोनू गावित 35 राहणार जयदर काठरा तालुका कळवण व बैल विक्री करणारे व्यापारी अशा एकूण 11 जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियमन कायदा कलमाने व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार स्वप्नील जाधव करत आहेत. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.